एक तर बरेच वर्ष या संधीची वाट बघत होतो, कारण वर्धिनीचाच वर्धक असल्यामुळं तुमच्यासारख्या 18 ते साधारण 22 वयोगटामधली जी मुलं असतात, तरुणी असतात, त्यांना मार्गदर्शन करावं असं अनेक वेळा मनामध्ये होतं. पण शेवटी आपण कितीही मनामध्ये असलं तरी समोरनंसुद्धा बोलवणं आलं पाहिजे. तर ती संधी आज मला दिली वर्धिनीने, त्याबद्दल मी वर्धिनीचे आभार मानतो. आता मला जो सगळा विषय दिलेला आहे तो अतिशय उत्तम आणि छान विषय मला सांगायला संधी मिळालेली आहे. जसं माझ्या परिचयामध्ये सांगितलं, तर थोडक्यात मी माझी पहिली सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आणि मग आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात पुढे जाऊयात. ठीक आहे? कारण या वयामध्ये प्रश्न पडणं साहजिक आहे आणि त्याची जर का उत्तरं नाही मिळाली तर माणूस अस्वस्थ होतो, चुकीच्या मार्गाला लागतो. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मी स्वतः गेलेलो आहे. आज पुण्या, मुंबई, ठाण्यामध्ये वकिली क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर किंवा आज पुण्या, मुंबई, ठाण्यामध्ये मला जे ओळखतात असं कुठलंही व्यक्तिमत्व नाही आहे की ज्यांच्याकडे मी शब्द टाकला तर ते शब्द टाळतील किंवा नकार देतील. असं आज एकही व्यक्तिमत्व या 3 शहरांमध्ये नाही आहे. तर हे का मिळालं आणि कसं मिळालं, तर ह्याची सुरुवात खूप मागे जावं लागतं. 1998 साली मी 10वी पासआउट झालो. 10वी पासआउट झाल्यानंतर घरातनं काही मार्गदर्शन नाही. वडील ड्रायव्हर, आई नर्स. आम्हाला कोणीतरी सांगितलं, अरे तुला 58% पडलेत, तुला काय सायन्स जमणार नाही, तू कॉमर्स कर. कॉलेजला ॲडमिशन घेतलं. महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. मराठी मीडियममधनं एकदम इंग्लिश मीडियमचं सगळं शिक्षण समजायला जड जात होतं. मार्गदर्शन करायला कोणी नाही. आणि मग हळूहळू मित्रांच्या संगतीने कॉलेज बंक करणं. मग एक पिरियड बंक झाला, काही दिवसांनी अख्खा दिवस बंक झाला, मग काही दिवसांनी अख्खा आठवडा बंक झाला आणि काही दिवसांनी अख्खा महिना कॉलेजला न जाणे. पहिलं वर्ष असंच निघून गेलं. 11वी पास काही झालोच नाही. परत दुसऱ्या वर्षी घरातल्यांनी फोर्स केला म्हणा किंवा बाकीच्यांनी फोर्स केला म्हणा, म्हणून कॉलेजला पुन्हा एकदा ॲडमिशन घेतली. पण पुन्हा तेच, कॉलेजला काही मी जायचोच नाही. कॉलेजच्या दारापर्यंत जायचो, आतमध्ये काय जायचो नाही. मला एकंदर कळालं की अरे आपल्याकडनं काही शिक्षण होण्यासारखं नाही आहे. जरी मी एक ब्राईट स्टुडंट होतो शाळेमध्ये, तरी मला त्यावेळेस असं वाटलं की नाही होणार आपल्याकडनं शिक्षण. आणि मग मी कामधंदे केले, भरपूर प्रकारची कामं केली, त्याच्यानंतर काही धंदे केले आणि असं बघता बघता मित्रांनो 6 वर्ष गेली. 6 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे आयुष्यामधला. माझे काही मित्र दरम्यानच्या काळामध्ये ग्रॅज्युएट झाले आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आमच्या एका मित्रांनी पार्टी ठेवली होती त्यांची ग्रॅज्युएशनची सगळी. आणि माझा स्वभाव पहिल्यापासून मनमिळावू आणि कनेक्टेड असल्यामुळे माझे ते मित्र कायम राहिले होते, जरी ते ग्रॅज्युएट झालेले असले तरी. आणि तिथं एका मित्रांनी माझा अपमान केला. मला म्हटलं, अरे योगेश, तू एवढं सगळं केलंस आयुष्यामध्ये, पण तू कायम पिऊन राहणार. पिऊन म्हणजे शिपाई, असं त्यांनी अपमान केला. आणि मलाही थोडंफार कळून चुकलं होतं की अरे आपली लाईन अँड लेन चुकलेली आहे. आपल्याला आयुष्यामध्ये हे करायचं नव्हतं, आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं होतं. आणि मग मात्र मी त्याच दिवशी रात्री मनाला सांगितलं की इथून पुढचं शिक्षण आपल्याला कंप्लीट करायचं. 12वीचा बोर्डाचा फॉर्म भरण्यासाठी 17 नंबरचा बोर्डामध्ये गेलो शिवाजीनगरला. तिथला जो क्लर्क होता तो सुद्धा हसला
की अरे 6 वर्षानंतर कोणी 12वी देऊ शकतं का? म्हटलं द्या तुम्ही फॉर्म द्या मला. फॉर्म घेतला, फॉर्म भरला, शेवटचे 3 महिने परीक्षेच्या आधी अभ्यास केला आणि 12वी पास झालो. आता 12वी पास झाल्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे इथून पुढं काय. कारण माझं वय झालं होतं 22. माझे मित्र ग्रॅज्युएट होऊन चांगल्या कंपन्यांमध्ये कामाला लागले होते. त्यावेळेस कॉल सेंटर, बॅक ऑफिस अशी खूप एक BPOज नावाचे एक प्रकार भारतामध्ये येऊ घातलेला होता सर्व्हिस सेक्टरमध्ये. त्या माझ्या मित्रांना दारामध्ये गाडी घ्यायला यायची, सोडवायला गाडी यायची. माझे आई वडील मला शिव्या द्यायचे. आणि मी ज्यावेळेस सांगितलं की मी शिक्षण करणार आहे, त्याच्यानंतर तर मला म्हणजे अक्षरशः घरातनं फक्त हाकलून द्यायची बाकी होती. आता 12वी तर पासआउट झालो, आता करायचं काय. आमचे तर राजाराम पुले कर्वेनगरला तिथे एक विठ्ठलाचं मंदिर आहे. समोर विठ्ठलासमोर जाऊन बसलो आणि मनाला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता की तुला नोकरी करायला जमणार आहे का? मनाने उत्तर दिलं नाही, कारण 6 वर्षाचा अनुभव माझ्याकडे होता. म्हटलं आपला स्वभाव नाही नोकरी करायचा. मग दुसरा प्रश्न मनाला विचारला की तुझं स्किल काय? मला माझं स्किल लहानपणापासून माहीत होतं की मी चांगलं बोलू शकतो, मी लोकांना चांगलं कन्व्हिन्स करू शकतो. आणि मग तिसरा प्रश्न मनाने विचारला की आता तुला शिक्षण तर घ्यायचं आहे, पण असं घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे तुला नोकरी नाही करायची. 2 ऑप्शन आले परत. पहिला आला CA, दुसरा आला वकिली. CA तर काय मी होऊ शकत नाही, मला माहीत होतं. म्हटलं वकिली आपण नक्की करू शकतो. घरी सांगितलं, पुन्हा तेच घरादारातनं शिव्या. माझ्या सख्या मावशीचे मिस्टर YC लॉ कॉलेजला स्टाफमध्ये होते, त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी शिव्या घातल्या, हसायला लागले. अरे इंग्लिशमध्ये असतं हे लॉ सगळं, तुला जमणार आहे का? 6 वर्षांनी ठीक आहे, तू झाला असेल 12वी पास, पण म्हणून लॉ काही खेळ नाही आहे. इथून पुढं 5 वर्ष काढायची आहेत. सगळेजण मला तेच सांगत होते, अरे आत्ता 22 आहे, 5 27, लोकांना तोपर्यंत पोरं होतात. मी म्हणलं नाही, मला करायचं आहे. आणि लॉला ॲडमिशन घेतली. लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर मला घरातून स्पष्टपणे सांगण्यात आलं, जे काय पेट्रोल पाण्याला मला पैसे मिळत होते ते बंद करून टाकले घरातल्यांनी. इथून पुढं म्हणले तुझं तू बघायचं. तर माझ्याकडे काही पर्याय नव्हता. ओळखी पाळखीतले जे होते त्यांना मी सांगायचो की मला अशा एखाद्या वकिलाकडे लावा की जिथं मला शिकायला पण मिळेल आणि 2 पैसे पण मिळतील. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला U-टर्न आणि सगळ्यात मोठी मॅच्युरिटी ज्याला म्हणतात ती मला मिळाली, ती इथं मिळाली. पौड रोडला कृष्ण हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे. त्याचे डायरेक्टर आहे डॉक्टर सुधीर कुमार म्हणून. डॉक्टर कमी आणि रिअल इस्टेटमध्ये उद्योग जास्त. ही प्रॉपर्टी घे विक, ती प्रॉपर्टी घे विक, याचे पैसे लाव, त्याचे पैसे लाव. भारतातल्या अनेक पॉलिटिशियनचे, फिल्म स्टारचे पैसे त्यांच्याकडे. पण त्यांना वयामानामुळं जायला व्हायचं नाही, म्हणून त्यांना एक पळणारा घोडा हवा होता. मला तिथं एकाने कामाला लावलं. सुरुवातीला मला म्हटले तुला काही पगार मिळणार नाही, शिकायला खूप मिळेल. कशी तरी रिक्वेस्ट करून त्यांनी मला 1000 रुपये सांगितले, तुला पेट्रोलात देत जाईल. 1000 रुपये मला मिळायला लागले. आणि मी सकाळी 11:30ला कॉलेज संपलं की त्यांच्याकडे जायचो. मग हळूहळू त्यांनी मला कागदपत्र कशी वाचायची शिकवायली, लॉ कसा वाचायचा शिकवला. आणि मला जे कळालं ती एक वेगळी दुनिया दिसली. काय होती ती दुनिया? आपल्याला पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनलवरती, वेगवेगळ्या TV चॅनल्सवरती, थिएटरमध्ये जे हे सगळे सेलिब्रिटीज दिसतात, यांच्यापेक्षा पण लोक खूप मोठी असतात. पोझिशननी मोठी असतात, शिक्षणाने मोठी असतात, पैशाने मोठी असतात आणि समाजामध्ये डिग्निटीने देखील मोठी असतात. कारण माझा संबंध त्यावेळेस डॉक्टर सुधीर कुमारांमुळं, साध्या ग्रामपंचायतमधला तलाठी असतो तिथून ते अगदी सेक्रेटरी लेवलच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापर्यंत माझा संबंध यायला लागला. कारण त्यांची सगळी कामं ही प्रॉपर्टीची रिलेटेड असल्यामुळे
या सगळ्या अधिकाऱ्यांकडे कामं पडत असायची. आणि मग साहेब मला सांगायचे ज्या या अधिकाऱ्याकडे जा, त्या अधिकाऱ्याकडे. आणि तिथं गेल्यानंतर मला एक छोटा फोन घेऊन दिला होता, मोबाईल फोन. तिथं मी फोन लावून द्यायचो. मग साहेब त्यांच्याशी बोलायचे. मग हळूहळू मला पण ते कळायला लागलं. मग हळूहळू साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की इथून पुढे तूच साहेबांशी बोलायचं. कलेक्टर असो, सेक्रेटरी असो, तहसीलदार असो, कुणी असो, इथून पुढे माझी गरज नाही तुला, इथून पुढे तूच जाऊन बोलायचं. असं करता करता 4 वर्ष निघून गेली. आणि आता शेवटच्या वर्षाला लॉला असताना मात्र मी साहेबांना सांगितलं की मला थोडं कोर्टाचं पण ज्ञान घ्यायचं आहे, मला कोर्ट प्रॅक्टिस पण केली पाहिजे. आणि म्हणून मग मी एका सिनियरकडे कोर्टात जायला लागलो. 1 वर्ष कोर्ट प्रॅक्टिस केल्यानंतर तोपर्यंत मी लॉ पासआउट झालो. 2009 साली मित्रांनो मी लॉ पासआउट झालो. आणि फ्रॉम द फर्स्ट डे मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. हा कॉन्फिडन्स मला का आला? कारण मी ते जे 5 वर्ष त्या साहेबांकडे काम केलं, तिथं जी लोक मला मिळाली, तिथं जी लोक मला भेटली, त्यातनं मला कळालं की 12वी नंतरचं शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं. ते 12वी नंतरच्या शिक्षणाने तुम्हाला समाजामध्ये मान मिळतो, समाजामध्ये एक डिग्निटी मिळते. आणि म्हणून 12वी नंतरचं शिक्षण तुम्ही अतिशय सिरियसली केलं पाहिजे. आज तुम्ही त्या टप्प्यावरती आहात की तुम्हाला डिसाईड करायचं आहे की काय करायचं आहे आपल्याला नक्की. आज आपल्यातले आता डॉक्टर किती होतील मला माहीत नाही, पण ही जी काही 4 नोबल प्रोफेशन्स आहेत, डॉक्टर असेल, वकील असेल, आर्किटेक्ट, CS असेल, आज यांना समाजामध्ये सगळ्यात जास्त मान, सगळ्यात जास्त डिग्निटी आणि सगळ्यात जास्त पैसे मिळतात. यांचा शब्द समाजामधला सहसा कुठलाही आणि कुणीही, मग तो पॉलिटिशियन असो, मग तो कुठल्या गुंडगिरीमधला असो किंवा कुणी असो, सहसा यांचे शब्द टाळले जात नाहीत. इतका मान या प्रोफेशन्सला मिळतो. पण हे सोडून सुद्धा अनेक प्रोफेशन्स आहेत. फक्त ह्याच्याकडेच बघितलं पाहिजे असं काही नाही. हे पारंपरिक प्रोफेशन्स आहेत. हे प्रोफेशन सोडून सुद्धा अनेक प्रोफेशन्स आहेत. व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांमध्ये तुम्ही जाऊ शकता. आज तुम्ही जर का व्यवसाय चालू केलात तर आज तुम्ही 5-50 लोकांसाठी उदरभरणाचं साधन बनू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो, आजकाल समाजामध्ये एक जो गैरसमज पसरलेला आहे की मार्कापेक्षा त्या विद्यार्थ्याला किती समजतं हे महत्त्वाचं आहे. 100% मी हे मान्य करीन की मार्क जर का एखाद्याला कमी पडले म्हणजे त्याला एखादा विषय कळाला नाही असं नसतं. त्याला तो विषय कळायला पण असेल. पण मित्रांनो, त्याच्याबरोबर मार्क्स देखील महत्त्वाचे आहेत. का मार्क महत्त्वाचे आहेत? आज समजा 10वी-12वीचे 10 लाख विद्यार्थी जर का परीक्षा देत असतील अख्ख्या महाराष्ट्रामधनं, त्या 10 लाख विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही कोणीतरी असाल. म्हणजे काही लाखांमधले तुम्ही कोणीतरी आहात. मग ज्या वेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाल किंवा ज्या वेळेस तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाल, त्यावेळेस तुम्ही किती हुशार आहात, तुम्हाला किती विषय समजला आहे, हे त्या कॉलेजला किंवा त्या इंटरव्ह्यूअरला काय माहीत असणार आहे? तो तुमचं जे मार्कशीट आहे त्याच्यावरूनच तुम्हाला जज करणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला चांगले मार्क्स पाडणं का गरजेचं आहे? तर यासाठी गरजेचं आहे. जर का तुम्ही चांगले मार्क्स पाडले नाहीत तर तुम्ही कॉम्पिटिशनमधनं बाहेर गेलात. म्हणून विषय जरी समजलेला असला तरी तो व्यवस्थित पेपरमध्ये उतरवणं आणि त्याचे मार्क मिळवणं हे पण तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला कशाची आवड आहे, आपण काय करू शकतो, याच्यावरती तुम्ही फोकस करून त्या पद्धतीचं जर का तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला यश हमखास मिळेल. आता तुमच्यापैकी जर का कोणाला काही मला विचारायचं असेल, आपण आता एक इंटरॅक्शन सेशन घेऊयात. काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन आणि मग आपण समारोप करूयात. विचारू शकता तुम्ही.
विचार ना. हां, चांगला प्रश्न आहे. म्हणजे अजूनही हा प्रश्न मला केला जातो. जेव्हा आम्ही हे राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा मला अजूनही विचारलं जातं की घरदार आणि प्रोफेशन सांभाळून तुम्ही कसं काय करता. तर आपली इथं फार साधी म्हण आहे जी आपण लहानपणापासून ऐकलेली आहे की इच्छा तिथे मार्ग असतो. तर पहाटे 5 वाजता मी उठायचो, 5 ते 7 अभ्यास करायचो आणि 7:30ला कॉलेजला जायचो. आणि वर्धिनीनी जे लहानपणापासून सांगितलं होतं की दिवसातले फक्त 3 तास अभ्यास करा, त्यातला 2 तास तर माझा होत होता आणि मग बाकीच्या वेळेस मी इतर गोष्टी कवर करत होतो. पण तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे जर का दुर्दम्य इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही जगामध्ये काहीच मिळवू शकत नाही. त्यामुळे इच्छाशक्ती ही खूप महत्त्वाची आहे. मग ती कशाची पण असू दे, तुम्हाला ज्याच्या कशात करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये मी बेस्ट झालो पाहिजे ही इच्छाशक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. अजून आत्मविश्वासा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हा जो विषय आहे हा 2 प्रकारे येतो माणसामध्ये. काही जणांना तो उपजत असतो, गॉड गिफ्टेड असतात काही लोक, की समजा माझ्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स पहिल्यापासून जास्त आहे, मला एखादी गोष्टीची आकलन पटकन होतं. एखादा विषय मला जर का कोणी सांगितला तर त्या विषयाची फोड मी लगेच करू शकतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग जो तू म्हणालास की कॉन्फिडन्स गेन कसा करायचा, तर कॉन्फिडन्स गेन हा तुम्ही हळूहळू एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करायला सुरुवात कराल तेव्हा हळूहळू तो येणारच आहे तुम्हाला. ते एक म्हण आहे ना की काय ते, एखादं काम करून करून तुम्ही त्यातले मास्टर होता म्हणजे काय होतं की कॉन्फिडन्स येतो तुम्हाला. त्यामुळं तुम्ही एखादं क्षेत्र निवडलं की त्या क्षेत्रामध्ये रोज तेच करून त्यातल्या अडचणींवरती तुम्ही मात करून जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवललाच गेलेला असतो. त्याच्यामुळं 2 प्रकारे होऊ शकते. एक तर तुम्ही गॉड गिफ्टेड असाल सेल्फ कॉन्फिडन्सच्या बाबतीमध्ये, किंवा तुम्ही तो गेन एक्सपिरियन्समधनं करू शकता. अजून अरे मला तर खूप अपेक्षा होती. बोल. आता त्याच्या बाबतीमध्ये हँडलिंगचं म्हणाल तर मी घरातच थांबायचो नाही. ठीक आहे, माझे वडील फार रागीट स्वभावाचे असल्यामुळं मी सकाळी निघून जायचो घरातनं 9 वाजता आणि रात्री डायरेक्ट 8-8:30लाच यायचो. दिवसभर इकडेच बोंबलत फिरायचो, या मित्राबरोबर फिर, त्या मित्राबरोबर फिर, काही कर. त्या काळामध्ये खरं सांगायचं तर शिकायला पण भरपूर मिळालं. असं काही नाही आहे की तो वाया गेला. म्हणजे तो वाया गेला इतरांच्या दृष्टीने, पण मला त्याचा फायदा नंतर वकिलीमध्ये पण भरपूर झाला, प्रचंड झाला. कारण त्या काळामध्ये मला माणसं वाचायला मिळाली, माणसं शिकायला मिळाली, समाज शिकायला मिळाला, भरपूर फिरलो मी त्या काळामध्ये. त्यामुळं त्याचा फायदा नंतर झाला. म्हणजे मला असं वाटतं की तुमच्याकडे जर का चांगली इच्छाशक्ती असेल आणि तुमचा काही पॅच जर का बॅड पॅचमध्ये असेल तर तो तुम्हाला नंतर काय म्हणतो फायदेशीर ठरू शकतो, असं मला स्वतःच्या अनुभवावरून वाटतं. फक्त तुमच्यामध्ये चांगलं काहीतरी करण्याची इच्छाशक्ती हवी. बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे जगातलं कुणी असं नाही आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच नाही आहेत. तर प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच येतात. पण त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं की तुम्ही तुमची इच्छाशक्ती चांगली ठेवली, चांगलं करण्याची इच्छा ठेवली, तर त्या बॅड पॅचमध्ये आलेल्या अनुभवाचा फायदा तुम्ही जेव्हा परत गुड पॅच चालू होतो त्याच्यामध्ये करून घेऊ शकता. आणि तो होतो, हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. अजून
हां, 6 वर्षाच्या तिचा प्रश्न असा आहे की मी 6 वर्षाच्या गॅपमध्ये काय काय केलं. पहिले 2 वर्ष तर कॉलेजला गेलो. पहिलं कॉलेज होतं वायम लॉ कॉलेज पौड रोडला. दुसरं वर्षी ॲडमिशन घेतली मराठवाडा मित्रमंडळ डेक्कनला. ते 2 वर्ष तर फक्त टिंगल टवाळ्याच केल्या बाहेर बसून, दुसरं काहीच केलं नाही. मग घरातनं शिव्या पडायला लागल्यानंतर आणि स्वतःलाही जाणवायला लागलं की अरे ॲटलिस्ट काम तरी केलं पाहिजे, कारण पैसे लागतात. मग सुरुवातीला सेल्समन म्हणून काम केलं. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स विकले वेगवेगळ्या ठिकाणी. आणि साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष मी ते जॉब केला. आणि मग मला कळालं की अरे आपला स्वभाव नाही आहे नोकरी करायचा. मग मी काय करायचो, नानापेठेतनं कन्फेक्शनरी म्हणजे गोळ्या बिस्किटं किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या होलसेलमध्ये विकत घ्यायचो, कारण मी पैसे साठवले होते नोकरीतनं. आणि ते जाऊन आउटस्कटला जी गावं वाढत होती, म्हणजे समजा त्यावेळेस धायरी हे पुण्याच्या बाहेर होतं, तर तिथं ब्रँड नसलेले प्रोडक्ट्स लोक विकत घ्यायची, तर तिथल्या दुकानदारांना जाऊन ते विकायचो. त्याच्यानंतर एकाने मला सांगितलं की अरे फूड इंडस्ट्रीमध्ये इथून पुढं खूप भवितव्य असणार आहे. तर कर्वेनगरच्या चौकामध्ये पहिली डोस्याची गाडी मी लावली. मी 5 रुपयाला डोसा विकायचो. एक आचारी कामाला ठेवला होता आणि मी 5 रुपयाला डोसा विकायचो. आजही ती गाडी तिथंच आहे. त्या गाडीमुळं आज त्या चौकामध्ये 20 गाड्या झालेल्या आहेत. कुणी वडापाव विकतं, कुणी भजी विकतं. तर असं सगळं मी केलं. दरम्यानच्या काळामध्ये काही मुंबईला संधी आली. मला एक जण आमचे सहकारी होते, त्यांनी मला सुचवलं की तुझा आवाज खूप चांगला आहे, तो व्हॉईस ओव्हरसाठी खूप उपयोगी येतो. म्हणजे आपण जेव्हा ॲड बघतो किंवा डबिंग ज्याला म्हटलं जातं की एखादी फिल्म साऊथची आहे आणि तिला हिंदीमध्ये डब करायचं आहे, तर त्याला जो मागणं व्हॉईस दिला जातो, त्या व्हॉईस ओव्हरचंही काम मी 6 महिने मुंबईला जाऊन केलं. आणि त्याच्यानंतर मात्र 2004ला मी 12वी पासआउट झालो. अजून हो बरोबर ना. नाही कसं आहे की तुम्हाला एकदा एखाद्या आता समजा लॉ आहे, तर लॉचं सेक्शन कसा वाचायचा हे एकदा कळालं की मग सोपं होऊन जातं सगळं. तर ते एक टॅक्ट असते वाचायची, तर ती तुम्हाला वाचून वाचून येते. आणि असं आहे की तुम्हाला समजा एखादी गोष्ट नाही कळाली वाचून, तर ती 2दा वाचा, 3दा वाचा, 4दा वाचा, फोड करून वाचा. मग त्याचे तुम्हाला वेगवेगळे अर्थ कळतील आणि मग त्या सगळ्या पॅराग्राफचा तुम्हाला एकत्र अर्थ लागू शकतो. काही मुलांना पहिल्या ह्याच्यामध्ये अर्थ लागेल, काहींना 2दा वाचल्यानंतर लागेल, काहींना 3दा वाचल्यानंतर लागेल, काहींना 4दा वाचल्यानंतर लागेल. आता हे प्रत्येकाच्या आकलन शक्तीवरती डिपेंड आहे. तर मलासुद्धा सुरुवातीला त्रास झाला. मला 3-3, 4-4 वेळा सुरुवातीला सेक्शन्स वाचायला लागायचे. पण पहिल्या 2 वर्षानंतर ती सवय झाली आणि मग मी यूज टू झालो. मग मला लगेच कळायचं सेक्शन. अजून आहे आता 12वीला, म्हणजे आता इथून पुढे जायचं आहे. लॉचा पेपर देताना अनुभव एकदम बेस्ट. म्हणजे एकतर 100 मार्काचा पेपर असतो सगळ्यात महत्त्वाचं, आणि तुम्हाला प्रचंड लिहावं लागतं. केस लॉज लिहावे लागतात सुप्रीम कोर्टच्या. एखादा प्रश्न असतो, समजा आता कल्पेबल होमिसाईड नावाचा एक सेक्शन आहे, तुम्हाला समजेल असं भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. IPC होता, आता ते BNS झालं. तर IPCमध्ये कल्पेबल होमिसाईड नावाचं सेक्शन आहे. तर कल्पेबल होमिसाईड म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंट करतो आणि ती व्यक्ती मरते, याला कल्पेबल होमिसाईड म्हणतात. निग्लिजन्सनी मृत्यू झाला त्याचा, तो मर्डर नाही आहे. ठीक आहे. आता हे जर का कल्पेबल होमिसाईडचा सेक्शन त्यावेळेस 304 होता. आता समजा 304वरती प्रश्न आलेला आहे IPCच्या, तर 304 सेक्शन लिहायचा, त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं.
त्याचे केस लॉज लिहायचे सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स असतात, ती सुप्रीम कोर्टची जजमेंट्स लिहायची. असं लिहून तुम्ही लिहू शकता. म्हणजे बोल ना. सगळेच लॉ माहिती पाहिजेत. प्रश्न चांगला आहे तुझा, पण असं आहे की आपल्या इथं जवळजवळ 3,500-4 हजार लॉज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे. म्हणजे आता अगदी साधं उदाहरण, प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिशियन असेल, ह्याला पण लायसन लागतं. लायसन काढायचं पण लॉ आहे. त्यांनी काम कसं करावं हा पण एक लॉ आहे. त्याकडे जर का लायसन नसेल तर त्याला 6 महिन्याची शिक्षा लागू शकते. म्हणजे इतके छोटे छोटे कायदेसुद्धा आपल्या इथं अस्तित्वात आहेत. आणि कित्येक वेळा असं होतं की जे जजेस समोर बसलेले असतात त्यांनासुद्धा ते माहीत नसतात. कारण 3,500-4 हजार लॉज प्रत्येक जजला माहिती असतीलच असं नाही आहे ना, किंवा कुठल्याच जजला एवढे लॉज माहिती नसतील. त्यामुळं कसं आहे की एक साधारण आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवायची. आपण कधी आयुष्यामध्ये जेव्हा जगत असतो, रोजचं जीवन जगत असतो, कामधंदा करत असतो, घरामध्ये वागत असतो, नातेवाईकांमध्ये वागत असतो, भांडणं होतात, वाद होतात, विवाद होतात, राग येतो माणसाला, किंवा व्यवसाय करताना लोभ निर्माण होतो. तर या सगळ्यामध्ये एक सत्सद विवेकबुद्धी फक्त जागृत ठेवायची की हे केल्याने काही चुकीचं घडणार आहे का, तो म्हणजेच लॉ आहे. दुसरं तिसरं काही नाही आहे. समजा एखाद्याची माझी भांडणं झाली आणि मी त्याला जर का शिव्या दिल्या, मी त्याला कानाखाली मारली, तर त्याचा अपमान आहे ना, तो कायद्याला मान्य नाही आहे. किंवा व्यवसाय करताना मी एखाद्याची फसवणूक केली, तर हे साधारण आहे. म्हणजे ह्याला फार काही अक्कल असायची गरज नाही आहे. आपली सत्सद विवेकबुद्धी जर का तुम्ही जागरूक ठेवली तर तुम्हाला सहसा आयुष्यामध्ये काही अडचण येत नाही. काय चांगलं काय वाईट एवढं कळालं की संपला विषय. बोल ना. आम्हाला मला ऐकायला थोडं कमी आलं. संगत चांगलीच असावी, म्हणजे त्याला काय दुमत नाही आहे. पण असंही घडतं आयुष्यामध्ये की आपल्या कळत नकळत किंवा आपल्या आउट ऑफ कंट्रोलसुद्धा काही मित्र भेटतात, काही व्यक्तिमत्व आपल्याला भेटतात की जी व्यक्ती म्हणून चांगल्या नसतात. ठीक आहे. तर अशा लोकांपासनं शेवटी कधीकधी काय असतं की फायदाही करून घ्यायचा असतो. त्याच्यामुळं आपण ठरवायचं की अशा लोकांच्या किती नादी लागायचं आणि किती लागायचं नाही. आणि चांगलेच मित्र ठेवावे, चांगलीच संगत ठेवावी माणसाने कायम. पण कधीकधी अपरिहार्य कारणामुळं आपल्याला अशा लोकांबरोबर संगत ठेवावी लागते. आज कारण आता आपण अशा युगामध्ये जगतोय की जिथं थोडंसं काय म्हणतो आपण, थोडंसं घाणेरडं पण असावं लागतं. म्हणजे आम्ही तर रोज ज्या जगामध्ये जगतो ते थोडंसं घाणेरडं पण असावं लागतं, नाहीतर लोक तुमचा फायदा घेतात. म्हणून संगत चांगली ठेवा. पण अशी जर का लोक भेटली आयुष्यामध्ये तर त्यांच्याबरोबर किती राहायचं किती नाही राहायचं ते आपण ठरवायचं. आणि अशा लोकांकडनं पण चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात, असं काही नाही. चांगलं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. अजून कायद्यावरती बंधन आणतात. समाजातले कोणते घटक आहेत जे कायद्यावरती बंधन आणतात? नाही, तुला मला म्हणजे याच्या प्रश्नाचं मी थोडं हे करतो. त्याला असं विचारायचं आहे की कायदा अंमलबजावणीसाठी कुठले घटक बंधन करतात असं तुला विचारायचं आहे का? बरोबर ना. म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये बघतो थोडक्यात तसंच विचारायचं आहे ना तुला. आता कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर माझा पहिल्यापासून सकारात्मक होता. कारण मी डिसायडेड होतो पहिलं पण शाळेत असताना की मला वकील व्हायचं आहे म्हणून. नंतर तर ते मी डिटरमाइन केलंच होतं. कारण कायदा
हा आहे म्हणून समाज सुरक्षित आहे, समाज चांगला आहे. ठीक आहे. तर आपल्या इथं जी धर्माची व्याख्या केली जाते ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केली जाते. धर्म म्हणजेच कायदा आहे हे आपल्या इथं सांगितलं जात नाही. कारण रामायण महाभारतामध्ये कुठलाही धर्म नव्हता. तर तो श्रीकृष्ण किंवा राम किंवा इतर जे काही सगळे होते ते काय म्हणायचे की तुमचा धर्म पाळा, तुमचा धर्म पाळा. तुमचा धर्म पाळा म्हणजे तुमचा नियम पाळा. मग आता राजाचा नियम काय आहे? प्रजेची रक्षा करणे. सारथ्याचा नियम काय आहे? त्यांनी सारथ्य करणं आहे. सैनिकाचं धर्म काय आहे? तर त्यांनी जाऊन लढणं आहे. मंत्र्याचा धर्म काय आहे? तर त्यांनी राजाला सल्ला देणं आहे. ठीक आहे. तर धर्म इज इक्वल टू कायदा आहे. त्याच्यामुळे पूर्वी धर्म होता, आता कायदा आहे, लॉ ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे लॉ असणं समाजासाठी कधी पण चांगलं आहे. जो प्राचीन काळापासून आहे तो काय आज अस्तित्वात आलेला आहे असं नाही आहे. फक्त प्रत्येक काळामध्ये त्याची नावं वेगळी असू शकतात, एवढंच असेल. आणि कायद्याची अंमलबजावणी करताना काय बंधनं येतात? तर कायद्याची अंमलबजावणी करताना आता जे अपप्रवृत्तीची लोकं असतात किंवा सत्तेमध्ये बसलेली लोकं असतात, पॉवरमध्ये जी लोकं असतात, तर ती फक्त काही लोकप्रतिनिधी असतील असं काही नाही आहे. प्रशासनातले पण बरेच अधिकारी असतात ज्यांना काही नियमबाह्य कामं करायची असतात भ्रष्टाचारासाठी. मग अशी लोक कायद्याची अंमलबजावणी करायला टाळाटाळ करतात किंवा त्याला फाटा शोधतात, नियमांमध्ये काहीतरी लूपहोल शोधतात आणि मग ते कायदा पाळत नाहीत. आणि असं पण दाखवतात की आम्ही कायदा पाळलेला आहे. पण कसं आहे की ही एक माणसाची प्रवृत्ती आहे, त्याला आपण नाही काय करू शकत. आपण कितीही कायदे केले तरी शेवटी लूपहोल शोधणारे असतातच आणि ते लूपहोल तयार पण होत असतात, लक्षात ठेवा. म्हणून तर पोलीस यंत्रणा आहे, म्हणून तर न्यायालय आहे, म्हणून तर जेल पण आहे. असं आहे. खूप चांगला प्रश्न आहे, खूप सुंदर प्रश्न. सक्सेस म्हणजे यश मिळवणं. तर यशस्वी होणं म्हणजे पैसे मिळवणं नाही. ॲब्सोल्यूट रॉंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर का सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बेस्ट आहात का हे तुमच्या मन तुम्हाला सांगतं आहे का? की तुम्ही जे क्षेत्रामध्ये काम करतात, व्यवसाय करताय, नोकरी करताय, त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट आहात का? बेस्ट असणं म्हणजे काय की तुम्ही ते करताय तर त्यात तुम्हाला आनंद मिळतो आहे का, त्यात तुम्हाला समाधान मिळतं आहे का, म्हणजे सक्सेस. पैसे कोणी पण कमवू शकतं, पैसे कमवायला अक्कल लागत नाही. पैसे कमवायला अक्कल लागत नाही. पैसे कमवणं हा नशिबाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आता आम्हाला अशी उदाहरणं माहिती आहेत की गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहे, गोल्ड मेडलिस्ट वकील आहे युनिव्हर्सिटीमध्ये, पण आयुष्यामध्ये काहीच नाही करू शकला. ठीक आहे. आणि अशी पण उदाहरणं आपल्याला आजूबाजूला माहिती असतात की अरे काही शिक्षण शिकला नाही किंवा कमी शिकला आणि तो आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवतो आहे. अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. तर तो जो सक्सेस आहे, ठीक आहे, तो पॅरामीटर जो पैशाचा लावला जातो तो वेगळा आहे. ठीक आहे. सक्सेस म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्ही बेस्ट आहात का आणि तुमच्या मनाला ते माहिती आहे का आणि त्या बेस्ट असल्यामुळं तुम्हाला ते काम करताना आनंद मिळतो आहे का, हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला विचाराल तेव्हा तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही आहे. लोक ॲटोमॅटिक तुमच्याकडे येत राहतात. आता तुम्ही म्हणाल सर हे प्रोफेशनमध्ये धंद्यामध्ये ठीक आहे, नोकरीमध्ये कसं काय? आता नोकरीतलं उदाहरण देतो की समजा उद्या तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला लागलात, ठीक आहे, आणि तुमचं जर का कामाच्या प्रती तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये बेस्ट असाल, तुम्हाला त्यात आनंद मिळतो आहे, म्हणून तुम्ही ज्या तुमच्यासमोर आलेल्या अडचणी आहात ते सोडवताय हे बघून तुमचा बॉस खुश होतो. तो तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही. उद्या जर का तुम्ही त्याला म्हणलात ना की अरे नाही मला आता दुसरी नोकरी मिळती चांगली मी जातो, तो म्हणेला बाबा तुला आत्ता किती पगार आहे? 1 लाख ना, चल 1.25 लाख घे पण जाऊ नकोस. हा सक्सेस आहे. सक्सेसमध्ये आनंद पाहिजे. पैसे कमवल्यानंतर आनंद मिळतो का? 100% मिळतो.
कारण पैशामुळे सगळी सुखं विकत घेता येतात. भौतिक सुख, फरक आहे. सुख आणि भौतिक सुख याच्यामध्ये फरक आहे. भौतिक सुख विकत घेता येतं पैशामुळे, पण त्या भौतिक सुखातनं तुम्हाला आनंदच मिळेल असं नाही आहे. जसं पैसे आले व्यसनं लागतात, मग आजार जडतात. पैसे आले, गाडी घेतली, गाडी फास्ट चालवली, ॲक्सिडेंट झाला, दुःख आलंच ना. पण तुम्ही सक्सेस म्हणजे काय, तेच परत तुम्ही तुमचं जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का, समाधानी आहात का, म्हणजे सक्सेस. त्यासाठी तुम्ही बेस्टच असला पाहिजे, जगाच्या दृष्टीने बेस्ट असला पाहिजे असं काही नाही आहे. आता आपली तर 2 उदाहरणं आहेत ना, सचिन तेंडुलकर एक उदाहरण आहे आणि त्याच्याबरोबर राहुल द्रविड एक उदाहरण आहे. राहुल द्रविडला ती उंची गाठता नाही आली जी सचिन तेंडुलकरने गाठली. म्हणजे राहुल द्रविड सक्सेसफुल आहे का? नाही ना, राहुल द्रविड पण सक्सेसफुलच आहे ना. आज तो त्याच्या ठिकाणी बेस्टच आहे ना. त्याला खेळताना आनंद मिळतोय ना, तो बेस्टच आहे. त्याला कोणाला सांगायची गरज आहे का मी चांगला खेळतो म्हणून? नाही ना. संघाला त्याची गरज होती. जो ज्यावेळेस खेळायचा तर राहुल द्रविडची संघाला गरज होतीच ना, इंडियन टीमला गरज होतीच. अजून हां हां घरच्यांचा अनुभव म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला होता. सगळ्यांचा आनंद म्हणजे मला अजूनही तो डोळ्यासमोर क्षण आहे की ज्या दिवशी मला ती डिग्री मिळाली त्या दिवशी इतके सगळे खुश होते. कारण 5 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे आणि शिक्षण सोडल्यानंतर 6 वर्षांनी शिक्षण परत चालू करायचं आहे. त्याच्या पुढची 5 वर्ष म्हणजे हा खूप मोठा काळ असतो. तर आम्ही असं लॉला असताना म्हणायचो की अरे एखादा आरोपी पण बाहेर येतो शिक्षा भोगून, तरी आपण लॉ पास होत झालो नाही अजून 5 वर्ष झाले, असं एक चेष्टेत आम्ही म्हणायचो. खूप मोठा काळ आहे कारण लॉचं शिक्षण घेणं. खूप आनंद झाला सगळ्यांना, घरच्यांना, मला स्वतःला खूप आनंद झाला. कारण मला जे मिळवायचं होतं ते मी अचीव केलेलं होतं. आणि मी जसं म्हटलं तसं राईट फ्रॉम द फर्स्ट डे मी माझी प्रॅक्टिस चालू केलेली होती. आनंद झाला, खूप खूप आनंद झाला आणि अजूनही सगळे आनंदीच आहेत. अजून लाजू नका रे, विचारा. बोल. नाही ना, अजून कोणाला प्रश्न आहेत का? नाही नाही, अजिबात नसतं. जसं MBBS असतं ना तसंच लॉला पण असतं. प्लेन LLBचाच कोर्स असतो. LLB शिकताना तुम्हाला सगळं शिकायला मिळतं. क्रिमिनल लॉज पण मिळतात, सिव्हिल लॉज पण मिळतात. नंतर तुम्ही ठरवायचं असतं की तुम्हाला कशात काम करायचं आहे. तुम्हाला जर का क्रिमिनल प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही क्रिमिनल लॉयरच्या अंडर ज्युनियरशिप केली पाहिजे. तुम्हाला सिव्हिल प्रॅक्टिस करायची असेल तर सिव्हिल वकिलाच्या हाताखाली ज्युनियरशिप केली पाहिजे. असं आहे. म्हणजे लॉ सगळा शिकायला लागतो. लॉ सेपरेट नाही असं काही की मला हे करायचं आहे म्हणून मी फक्त एवढाच लॉ करणार आहे असं नाही. लॉ सगळा शिकायला लागतो. सगळ्या प्रकारचे कायदे शिकायला लागतात. सर, बिझनेस आणि जॉबमध्ये फरक काय? म्हणजे बिझनेसवाला पण कामच करतो आणि जॉबवाला पण कामच करतो. म्हणजे बिझनेसवाला जास्त काम करतो आणि जॉबवाला कमी. तर त्याचा फरक काय दोघांमध्ये? बिझनेस करणाऱ्याला काय असतं माहिती आहे का की त्याच्या ओळखी जास्त होतात. ठीक आहे. एखादी व्यक्ती बिझनेस करते आणि ती त्यात जर का यशस्वी होत असेल तर बिझनेसमध्ये तुम्हाला डिग्निटी जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे आता समजा अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, बिर्ला असतील, बजाज असतील किंवा इतरही काही छोटे मोठे व्यावसायिक असतील. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा तुमच्या यशाची पायरी चढायला लागता तेव्हा तुम्हाला समाजामध्ये एक मान येतो, सन्मान मिळतो. आज तुमच्या शब्दाला किंमत असते. ठीक आहे. पण त्याच्याबरोबरीने जबाबदाऱ्या पण तेवढ्याच असतात. आज तुम्हाला 10 लोक जरी पोसायची असतील तर दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेमध्ये जे टेन्शन असतं ते त्या व्यक्तीला माहीत असतं की
कामगारांचा किंवा काम जो करतो त्याचा पगार वेळेत झाला पाहिजे तर तो काम करणार आहे, नाहीतर तो सोडून जाणार आहे. ही तुलना जर का आपण कामगाराशी केली किंवा काम करणाऱ्या व्यक्तीशी केली, तसा तो सुखी असतो. त्याला काय कोणाला पगार करायचा नसतो, त्याला आहे ते काम फक्त करायचं असतं. पण तो काय करतो, तो चाकोरीचा आयुष्य जगतो. सकाळी 10ला ऑफिसला जायचं, संध्याकाळी 6ला टेबल बंद करायचं आणि घरी निघून जायचं. पण जो बिझनेस करतो, जो मालक असतो व्यवसायाचा, त्याला एक्झॅक्ट उलटं असतं. तो जरी गेला तिकडलं सोडून म्हणण्यापेक्षा घरी जरी गेला एखादा कामगार, तरी त्याला थांबायला लागू शकतं. ही त्याची एक जबाबदारी आहे, कारण तो थांबला तर बिझनेस वाढणार आहे. म्हणजे बिझनेस आणि जॉबमध्ये जो फरक आहे ना, तो हा एक महत्त्वाचा फरक आहे की तुम्हाला बिझनेसमध्ये सन्मान मिळतो, रिस्पेक्ट मिळतो, डिग्निटी मिळते, पण जबाबदाऱ्या पण तेवढ्याच जास्त असतात. व्हेअरएज नोकरीमध्ये काय असतं, तुम्ही काय एक ठरलेलं आहे ना, बाबा एवढंच करायचं आहे, ह्याच्या पलीकडे काय मला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मला 5 तारखेला पगार मिळाला, मी सुखी आहे. पण मग काय होतं, नोकरी आणि कामामध्ये काय फरक असतो, व्यवसायामध्ये व्यवसाय करताना तुम्हाला वेगवेगळ्या संधी निर्माण होतात. नोकरीमध्ये त्या तयार नाही होऊ शकत. हा एक मोठा फरक आहे दोघांमध्ये. समजा आज मी एखाद्या प्रकारचा व्यवसाय करतो, आज माझ्याकडे 4 पैसे जास्त आले, तर मी ते 4 पैसे दुसरीकडे गुंतवू शकतो, दुसऱ्या व्यवसायात पण गुंतवू शकतो. ही संधी निर्माण होते. पण नोकरीमध्ये तसं नसतं. एवढाच पगार येणार आहे, एवढ्या पगारामध्ये एवढेच खर्च करायचे आणि एवढे साठवायचे पण आहेत. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कमी असते. व्यवसायामध्ये रिस्क टेकिंग कॅपॅसिटी प्रचंड असते. मराठी माणसाचा प्रॉब्लेम आहे ना, मराठी माणूस बिझनेस का करत नाही, कारण रिस्क टेकिंग नाही आहे. आपण रिस्क घेत नाही. व्यवसाय करत नाहीत का मराठी माणसं करतात, पण मराठी माणूस त्या यशाच्या पायरीला पोचत नाही जे इतर समाजाचे लोक पोचू शकतात. हा साधं उदाहरण घ्या हॉटेल लाईनचं. आता मराठी माणसांचे काय छोटे मोठे स्टॉल कमी आहेत का, वडापाव पोहे वडा सांबारचे स्टॉल कमी आहेत का, पण आपण वैशालीसारखं हॉटेल का नाही करू शकत, नाही करू शकत. आपले लिमिटेशन्स आहेत आपल्याला. असं आहे. रिस्क टेकिंग नाही आहे ना आपण, कारण कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर प्रचंड रिस्क घेण्याची ताकद लागते. आणि जगातला कुठलाच व्यावसायिक आज सुरू केला आणि उद्या पैसे कमवायला चालू केला असं होत नाही. 3-3, 4-4, 5-5 वर्ष लागतात, तेव्हा कुठं पैसे मिळायला लागतात. एवढा काळ मराठी माणूस नाही थांबू शकत. अजून थांबवायचं शिक्षण कसं घेतलं पाहिजे, उत्तम उदाहरण. आणि जर आपली इच्छाशक्ती पॉझिटिव्ह असेल तर आपण कुठलीही गोल अचीव करू शकतो. आणि सक्सेसची डेफिनेशन, यशस्वी माणूस म्हणजे कोण असतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये बेस टॉप म्हणजे कोणाकडे भेटला तर तो आपण असेल तर आपण टॉप. आणि जर आपल्याला आनंद होतो क्षेत्रामध्ये तर आपण यशस्वी व्यक्ती झालो. सर वेळ काढून आपल्या या सत्राला उपस्थित झाले. सरांचा आपण आता आपण येथील पुस्तक हो.